नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण बाजूचा व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की आपलं सरकार हे प्रगतीपथाकडे आहे. म्हणजे थोडक्यामध्ये डेव्हलपमेंटच्या दिशेने आपल्या सरकारची वाटचाल आहे. महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो. पण त्यामध्ये या डेव्हलपमेंटमध्ये एक गोष्ट मात्र या शासनाची वर्षानुवर्षापासून राहताना आणि ती उणीव भासताना दिसते. म्हणजे महाराष्ट्रातले रोडवरचे खड्डे असोत किंवा इतर ठिकाणचे असोत. त्यातल्या त्यात आपण हा व्हिडिओ महाराष्ट्राचा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या खड्ड्याचा विचार करू. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही रोड कॉन्ट्रॅक्टर करतात, जेवढे काही रोड होतात, त्याच्या 70% रोडवरती खड्डे पडतात. आता त्यामध्ये अपवाद जर हायवे सोडले, तर जे काही लोकल रोड होतात किंवा इंटरनल रोड होतात, त्यामध्ये 70% रोड हे 1.5-2 वर्षे, फार फार 2.5 वर्षामध्ये त्या रोडची फार वाट लागून जाते. अशा पद्धतीचं हे काम कॉन्ट्रॅक्टर करतात. याच्या पाठीमागचं एकच कारण म्हणजे प्युअर भ्रष्टाचार. यावरती आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण पाहू शकता. आता हे रस्ता जर चांगला असता, रस्ता जर व्यवस्थित असता, तर हे अपघात म्हणजे असे अपघात टळू शकतात. पण आता हा जो अपघात होता होता राहिला, एका महिलेचा जीव जाता जाता राहिला आणि ते कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे कळते आपल्याला की रोडचा प्रॉब्लेम आहे. तर असे अनेक अपघात महाराष्ट्रामध्ये दररोज किंवा महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये घडतात आणि ते केवळ त्याला रोड जबाबदार असतात. यावरती आपलं काय मत आहे? आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.